नमस्कार मित्रांनो, फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे। मित्रांनो, अनिल कपूर हा बॉलिवूडचा मोठा स्टार आहे, पण त्याने त्याच्या करिअरमध्ये असे काही चित्रपट नाकारले आहेत जे त्याने नाकारले नसते तर आज त्याचे स्टारडम आणखी मजबूत झाले असते। दरम्यान असाही एक चित्रपट आहे याला नकार दिल्यानंतर त्याला स्वतःला पश्चाताप होतोय। अनिल कपूरच्या अभिनयाचा आणि त्याच्या स्टाईलचा जग वेडा आहे। चित्रपटसृष्टीत असे अनेक अभिनेते झाले आहेत ज्यांना एका विशिष्ट वयानंतर काम मिळणं बंद झाले, पण अनिलने आपल्या कामाने स्वतःचे असे नाव कमावले आहे की आज वयाच्या 67व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये त्याचा दबदबा कायम आहे। गेल्या वर्षाच्या अखेरीस तो 900 कोटींहून अधिक कमवलेल्या अॅनिमल चित्रपटात दिसला होता आणि त्यानंतर 2024च्या सुरुवातीला तो फायटर मध्ये दिसला होता। अनिल कपूरने बॉलिवूडमध्ये पदार्पण करून 45 वर्षे पूर्ण झाली आहेत। 1979 मध्ये आलेल्या हमारे तुमारे या चित्रपटात छोट्या भूमिकेत त्यांनी आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली। त्यानंतर वो सात दिन नावाच्या चित्रपटात त्याने लीड डेब्यूट केला। हा चित्रपट 1983 मध्ये आला होता। आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत एकीकडे अनिलने अनेक उत्कृष्ट चित्रपटांमध्ये काम केले आहे, तर दुसरीकडे त्याने अनेक चित्रपट नाकारले सुद्धा आहेत। तर या व्हिडिओमध्ये आपण त्याच्या काही नाकारलेल्या चित्रपटांबद्दल जाणून घेऊया। मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर फिल्मी जगतातील ताज्या बातम्या आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। मित्रांनो, 1993 मध्ये अब्बास मस्तानच्या दिग्दर्शनाखाली प्रदर्शित झालेल्या बाजीगर चित्रपटाने शाहरुख खान प्रसिद्ध झाला, मात्र या चित्रपटासाठी त्याची पहिली पसंती नव्हती। या आधी हा चित्रपट अनिल कपूरला ऑफर करण्यात आला होता असं म्हटलं जातं, मात्र या चित्रपटाची कथा ऐकताच आणि नायकाने आपल्या प्रेमिकेला छतावरून खाली फेकल्याचे समजताच त्याने हा चित्रपट करण्यास नकार दिला होता। मित्रांनो, लोकांनी टीव्हीवर अमिताभ बच्चन यांच्या सूर्यवंशम इतक्या वेळा पाहिला आहे की त्यातील प्रत्येक दृश्य लोकांच्या मनात घर करून आहे। अनिलनेही हा चित्रपट नाकारला होता आणि केवळ अनिलच नाही तर शाहरुख, सलमान, गोविंदा, सनी देओलसह एकूण 13 कलाकारांनी हा चित्रपट नाकारल्याचे या अहवालात म्हटले आहे। नंतर बिग बी या चित्रपटाचा भाग बनले। त्यानंतर दिग्दर्शक विक्रम भट यांचा चित्रपट राज इतका यशस्वी झाला की नंतर राज नावाने एक फ्रँचायझी तयार करण्यात आली आणि आतापर्यंत फ्रँचायझीचे 4 चित्रपट प्रदर्शित झाले आहेत। पहिला चित्रपट 2002 मध्ये आला होता। यात डिनो मोरिया आणि बिपाशा बासू दिसले, मात्र दिनोपूर्वी अनिल कपूरला या चित्रपटाची ऑफर आली होती, पण अनिल कपूरला हॉरर चित्रपट करायचे नसल्यामुळे त्याने याला नकार दिला होता। या यादीत यश चोप्राच्या 1989 मध्ये आलेला चांदनी चित्रपट देखील आहे। या चित्रपटाच्या उत्तरार्धात नायक व्हीलचेअरवर दाखवण्यात आला होता कारण त्याचा अपघात होतो। अनिलला जेव्हा या चित्रपटाची ऑफर आली होती तेव्हा त्याने हा चित्रपट करण्यास नकार दिला कारण त्याला व्हीलचेअरवर बसायचे नव्हते, कारण काही काळापूर्वी त्याचा खऱ्या आयुष्यात अपघात झाला होता आणि तो बेड रेस्टवर होता, त्यामुळे व्हीलचेअरवर बसलेल्या व्यक्तीची भूमिका करताना त्याला थोडी भीती वाटत होती। या चित्रपटाला 33 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल अनिलने स्वतः हा चित्रपट न केल्याचा पश्चाताप झाल्याचे सांगितले होते। तर मित्रांनो, तुम्हाला अनिल कपूरचा कुठला सिनेमा आवडतो आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। मित्रांनो, बॉलिवूडच्या ताज्या बातम्या आणि गॉसिपसाठी आमच्या फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। भेटूया आपल्या पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।